बाहेर पाऊस मस्त पडत आहे आणि काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खायची इच्छा असेल तर डोळ्यासमोर येते ती टम्म फुगलेली कुरकुरीत पुरी. खूप कमी साहित्यात आणि अगदी झटपट तयार होणारा हा पदार्थ प्रवासासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे. ही पुरी कशी बनवायची ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी मनीषा. राजलक्ष्मी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. चला तर अगदी कमी साहित्यात आणि झटपट होणारी ही बटाट्यापासून बनवलेली पुरीची रेसिपी. इथे मी 1 कप रवा घेतलेला आहे. रवा बारीक मोठा कोणताही असेल तरी चालेल. 1 कप रव्यासाठी 1 कप गरम पाणी करून घेतलेलं आहे. पाणी घालताना रव्यामध्ये अगदी फारही घालायचं नाही. मी इथं 1 कप रव्यासाठी 1 कप पाणी गरम करून घेतलेलं आहे. थोडं थोडं पाणी मिक्स करत अगदी थोडं पाऊण कप पाणी मी यामध्ये घातलेलं आहे. फारही रवा मऊ असा भिजवायचा नाही. फक्त रवा पाण्यात भिजेल इतपतच पाणी घालायचं आहे. आता याला झाकून ठेवूया. रेससाठी बाकीची तयारी करेपर्यंत याला बाजूला ठेवून देऊया. आता 1 उकडलेला बटाटा मीडियम साईजचा मी इथे घेतलेला आहे. बटाटा किसून घेऊया. बटाटा शक्यतो किसूनच घ्यायचा आहे, म्हणजे मोठे मोठे चंक्स त्यामध्ये राहणार नाही. इथं मी मीडियम साईजचा 1 बटाटा घेतलेला आहे. बटाटा फारही गरगरीत असा उकडायचा नाही, नाहीतर पुरी तेलकट होण्याची शक्यता असते. बटाटा जास्त उकडल्यामुळे पुरी तेल पिण्याची शक्यता जास्त असते. आता यामध्ये इतर मसाले ॲड करून घेऊया. अर्धा चमचा गरम मसाला पावडर, अर्धा चमचा भाजलेले जिऱ्याची पावडर, पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, कारण आपण पुढे मिरच्याही वापरणार आहोत, अर्धा चमचा धनेपूड आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथं मी अर्धा चमचा चिली फ्लेक्ससुद्धा घातलेले आहेत. चवीपुरतं मीठ घालूया. अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे. भरपूर अशी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि इथं अर्धा चमचा बारीक चॉप केलेली मिरची मी घातलेली आहे. आता हे छान सगळं मिक्स करून घेऊया. सगळं छान मिक्स केल्यानंतर पहा, रव्यानं पाणी शोषून घेतलेलं आहे आणि रवा फुलूनही आलेला आहे. असंच मिश्रण भिजवायचं आहे. तर सगळा रवा यामध्ये मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे छान मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी 1 कप गव्हाचे पीठ घेतलेलं आहे. यातील थोडं थोडं पीठ मिक्स करत पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे. म्हणून रवा भिजवताना बेताचंच पाणी घालायचं आहे, कारण बटाट्याचे मॉइश्चर, परत रव्याचं पातळपणा यामुळे गव्हाचे पीठ फार घालायला लागू नये इतपतच रवा छान भिजवून घ्यायचा आहे. आता थोडं थोडं पीठ घालत मी छानसं असं फार पातळही नाही आणि फार घट्टही नाही असा पिठाचा गोळा इथं मळून घेतलेला आहे. वरून 1 चमचा तेल लावून घेऊया आणि याला रेस्टला ठेवायची काही गरज नाही.
बाकीची तयारी होईपर्यंत याला मी तोपर्यंत नुसतं झाकून ठेवते. हे लगेच केल्या तरी चालेल. बाकीची तयारी होईपर्यंत मी याला झाकून ठेवलेलं आहे. गॅसवर मी बारीक फ्लेमवर तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. आता सगळ्या मोठ्या लिंबा एवढे गोळे तयार प्रथम करून घेऊया. सगळ्या पिठाचे एकसारखे मी हाताला तेल लावून गोळे तयार करून घेतलेले आहेत. आणि आता पोळपाटावर थोडंसं पीठ किंवा तेलावर जरी पुरी लाटली तरी चालेल. पुरी फारही पातळ करायची नाही आणि फारही जाड करायची नाही. मी ते पिठावर पुरी लाटून घेतलेली आहे. तुम्ही तेलावर जरी लाटलात तरी चालेल. पहा, फारही पातळ करायचे नाहीत. अशा मी थोड्या पुऱ्या लाटून घेणार आहे. आणि कडकडीत तेलात पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. अशा पुऱ्या मी लाटून घेतलेल्या आहे. तेलही कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि तेलात पुरी सोडल्यानंतर त्याच्यावर तेल उडवत पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत छान अशा पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सगळ्या पुऱ्या अशा टमटमीत फुगून येतात. तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रेसिपी शेअर करा. आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा छान छान रेसिपींसाठी राजलक्ष्मी रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन्स सेट करा. धन्यवाद.